औद्योगिक वसाहतीमधील ट्रॅफिकचा मुद्दा चांगला तापलेला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश बोत्रे यांनी HP चौकामध्ये साखळी उपोषण चालू केलेलं आहे. यासाठी माळुंगे गावाकडून त्यांना पाठिंबा देण्यासाठी माळुंगे गावचे उपसरपंच या ठिकाणी आलेले आहे. भाऊ, काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आलाय? नमस्कार. आमच्या श्री क्षेत्र माळुंगे नगरीचा ग्रामपंचायतीचा या श्री गणेश कांताराम बोत्रे यांच्या साखळी उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे. नक्कीच या ट्रॅफिकची समस्या ही गावासाठी आणि इथल्या व्यावसायिकांसाठी अतिशय बिकट झालेली आहे. याच्यामुळे सर्व आमच्या गावातील उद्योजकांचं पण व्यवसाय ठप्प झालेले आहेत. कुणाचं ट्रान्सपोर्ट असेल, कुणाचं कॅटरिंग असेल, बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या व्यवसायांवरती याचा परिणाम झालेला दिसून येतोय. आज माळुंगे चौकीपासून जर HP चौकात यायचं म्हटलं तर माळुंगेकर ग्रामस्थांसाठी फक्त ते 2 किलोमीटर आहे. शासनासाठी ते 2 किलोमीटर आहे, पण माळुंगेकर ग्रामस्थांना 5 तासांचा प्रवास या 2 किलोमीटर साठी करावा लागतोय. यासाठी हे आंदोलन होणं गरजेचं आहे आणि सरकारने याबद्दल त्याची काय म्हणतात त्याला दक्षता घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे. काल परवा दिवशी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आले होते. त्यांच्या समोरही या सर्व समस्या मांडण्याचा सर्व ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील व्यावसायिकांनी हा मुद्दा ठेवला. पण झालंय काय, चाकण MIDC म्हणून बोलतात ते सगळेजण, पण ही MIDC चाकणमध्ये नसून ही सर्व MIDC ही माळुंगे, सावरदरी, खालुंबरे या भागामध्ये उतरलेली आहे. याच्यामुळे काय होतंय की चाकणकरांना त्याचा फटका बसत नाही, पण माळुंगेकर असतील, खालुंबरेकर असतील आणि निगुजा असेल, सावरदरी असेल, या लोकांना फार इथला मोठा फटका बसतोय. मी आपल्या मार्फत एवढंच सांगू इच्छितो की शासनाने लवकरात लवकर या तळेगाव ते चाकण रस्त्याची दखल घेऊन हा रस्ता 6 पदरी केला पाहिजे. आता 4 पदरी सांगताय तुम्ही, पण 6 पदरी केला पाहिजे. एवढी या रस्त्यावरती वाहनांची तुंबी आहे, एवढी वाहने या रस्त्यावरती वाहतात. धन्यवाद. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी माळुंगे ग्रामपंचायतचं काय पुढचं पाऊल राहणार आहे? सरकारकडे काय मागणी आहे आपल्या ग्रामपंचायतची? सरकारकडे एवढीच मागणी आहे ग्रामपंचायतची की या वाहतूक कोंडीतनं लवकरात लवकर ग्रामस्थांना, उद्योजकांना आणि सर्व म्हणजे शाळेत जाणारी मुलं असतील या सर्वांना एक मोकळा श्वास मिळावा, एवढीच मी सरकारकडे विनंती करतो. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमधील जे उद्योग बाहेर चालले त्यामुळं प्रशासनाने याकडे लक्ष दिले, पण आज सामान्य नागरिकाला एवढ्या वर्ष त्रास होते. यासाठी ग्रामपंचायतने यापूर्वी का प्रयत्न केले नाही? नक्कीच ज्यावेळेस उद्योजकांनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस प्रशासन जागा झाले असं म्हणावं लागेल. 3 दिवसापूर्वी माजी म्हणजे आमदार उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्यजी ठाकरे येऊन गेले, त्यानंतर रोहित पवार येऊन गेले आणि परवा दिवशी उदय सामंत येऊन गेले. म्हणजे आता कुठेतरी आम्हालाही वाटतंय की आता रोड होईल, पण रोड हा आहे तेवढाच न करता त्याची लांबी रुंदी वाढवावी, जेणेकरून एका साईडनी 4 गाड्या जातील एवढा तरी रोड व्हावा. आजपर्यंत ग्रामपंचायत का शांत होते? नक्कीच हा तुमचा प्रश्न बरोबर आहे. ग्रामपंचायतीने याच्या पाठीमागे PWD ला पत्र व्यवहार केलेला आहे, पण PWD ने सांगितलंय की हा NH कडे गेलाय, रोड हा केंद्र शासनाकडे गेलाय, आम्ही काय करू शकत नाही. केंद्र शासनाला पत्र व्यवहार केलेला आहे आपल्याकडे, त्याचे काय म्हणतात त्याला पत्र व्यवहाराचे पोचपावते आहेत आपल्याकडं, त्या आपण ग्रामपंचायत कडनं दाखवू शकतो. NH वाले म्हणतात की तुमचा रोड हा PWD कडेच आहे, PWD म्हणते केंद्र शासनाकडे गेला. आज माळुंगे गावासाठी बाहेरचा माणूस उपोषण करतोय, परंतु आज माळुंगे गावठाणातून मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रवास करत असते. माळुंगे गावामध्ये मराठी शाळा आहे, त्याचबरोबर गावठाणाची लोकवस्ती भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे. बेशिस्त येथून जातात. यासाठी ग्रामपंचायत का प्रयत्न करत नाही? आता खरं म्हटलं तर हा प्रश्न, ही समस्या, ट्रॅफिकची समस्या फक्त माळुंगे गावाचीच नाहीये.
तर ही या ठिकाणी पंचकृषीमध्ये स्थापन झालेल्या पूर्ण वाहतूक कोणती चाकण तळेगाव रस्ते परंतु याचा फटका गावात अंतर्गत रस्त्यावर होत आहे. यासाठी माळुंगे ग्रामपंचायतीने प्रयत्न करायला पाहिजे होते. त्या प्रमाणात दिसत नाही कुठं. नक्कीच त्या ठिकाणी बॅरिगेट वगैरे काही प्रयत्न ग्रामपंचायतीचे दिसत नाही. माळुंगे ग्रामपंचायतीने गेल्या 6 महिन्यापूर्वी हाईट बॅरिकेड लावलेले आहेत तळ्यापाशी. एक तळ्यापाशी लावलाय, एक आपल्या ग्रामपंचायत पाशी लावलाय की जेणेकरून मोठी वाहनं गावामध्ये येऊ नये म्हणून. आणि ग्रामपंचायतने एक वर्ष झालं असेल की पोलीस स्टेशनची 2 लोक ग्रामपंचायत तत्वावरती कामाला घेऊन, ट्रॅफिक वॉर्डन त्याला म्हणतात, ती लोक कामाला घेऊन एक आपलं शिवरस्ता असेल म्हाळुंग्याचा तिथं एक ठेवला होता आणि एक म्हाळुंगे ग्रामपंचायतीकडनं गावात येणारा रस्ता आहे तिथं एक ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केली होती. परंतु गावातीलच ग्रामस्थांच्या गाड्या असल्यामुळं, मोठे वाहतूक असल्यामुळं त्यांना आरेरावीची भाषा केली, त्यांना शिवीगाळ केली, भविष्य मारलंय पण त्यांना. या सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर आणि ते बॅरिकेड, हाईट बॅरिकेड कमीत कमी एका महिन्यामध्ये 6 वेळा तोडले मोठ्या गाड्यांनी. मग नक्कीच याच्यामुळं ग्रामपंचायती हतबल झालेली आहे. अजून काय करायचं? धन्यवाद.